जसं 15 मिनिटाचा 14 मिनिटाचा ग्रामपंचायतीचा आराखडा येतो, त्याप्रमाणे बनतो पावसाच्या पाण्याचा आराखडा. आता आराखडा हा शब्द आहे का सांगू पुढे अजून 2 मिनिटं. तुमच्या घरामध्ये 10,000 पगार आला आशा त्यांचा, मग 10,000ची आशाची साडी घेते का? काय करते? किराणा पाहते, घराचं शिक्षण पाहते, तब्येत पाणी आहे, LIC आहे, RD आहे, गाडीचं पेट्रोल आहे, जाणं येणं, अजून ऑइल बिल वेगळे, त्यात तिला खर्च काढावा लागतो. हा काय तुमचा बजेट, खर्चा बजेट. तसाच असतो ग्रामपंचायतीचा बजेट, पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेचा आणि सेम बजेट असतो तो पावसाचा. त्याला म्हणतात आराखडा. या आराखड्याला करूनच समोर तूट भासणारे की नाही ठरवलं जातं. माझ्या घरात 2, 3, 4 लोकांची कणिक आहे आणि माझ्या घरी जर 10 लोक येत आहेत तर मला लावून ठेवावं लागेल, भाजीपाला किराणा कणिक लावून ठेवावं लागेल. आता हे लावून ठेवणं म्हणजे आपण काय करतोय, व्यवस्था करतोय, स्टोअर करतोय. तीच व्यवस्था आपल्याला या कशातून करायची आहे, स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण. ठीक आहे, स्त्रोतच आपल्याला बळकटी, आपण पुढचे लावून ठेवतोय भविष्य, आताच नाही. याच्यासाठी आपल्याला आराखडा पाहायचा करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता हा माझा 4था विषय होता. या मोजण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात. आता समजा बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये किती पाणी आहे कसं मोजायचं, आपण बकेट टाकतो बघा, त्या बकेट सारखा टेप असतो, त्या टेपला आधी दगड बांधायचे, तो असा आतमध्ये सोडायचा. त्याचा जर त्या पाण्याचा आवाज आला करून तिथं कान लावत असं, पण ते अंदाज चुकू शकत होता. त्यामुळे आता तशा नवीन तंत्रज्ञानानं त्याला एक समोर मशीन लावलेलं आहे, जशी ती मशीन पाण्याला टच करेल तसा तो आतून बीप वाजतो. याच्यामध्ये भूगर्भीय सर्वेक्षणामध्ये खडकांची रचना, मातीचे प्रकार, थरांचा अभ्यास करून भूजल संसाधन